झिरपी फाटा येथे अपघाताची मालिका. झिरपी गावकऱ्याकडून अंबड तहसीलदारांना गतिरोधक बसवण्याची तातडीच्या मागणीचे निवेदन. झिरपी फाटा परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर वाहनाचा वेग अनियंत्रित झाल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरू आहे. नवीन रस्ता झाल्यापासून या ठिकाणी 30 ते 35 अपघात झाले असून काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक गंभीर जखमी किंवा कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या फाट्यालगत केंद्रीय प्राथमिक शाळा झिरपी तसेच ओम शांती माध्यमिक विद्यालय आहे. कवडगाव, रामनगर, ईश्वरनगर तांडा, कैलासनगर तांडा, झेडपी आदी परिसरात शेकडो विद्यार्थी दररोज या मार्गावरून जातात. शाळा सुरू होण्याच्या वेळी तसेच इथे प्रचंड मोठी गर्दी वाढते व सुटण्याच्या वेळी इथे गर्दी वाढते. वाहनाच्या अतिवेगामुळे विद्यार्थ्यांना, महिलांना, वयोवृद्धांना या अपंगांना रस्ता पार करण्यासाठी अर्धा तास उभे राहावे लागते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. अनेक वेळा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले असून अपघाताचे प्रसंग टळले आहेत. या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर समस्त झिरपी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामसेवक सतीश भापकर, उपसरपंच सुदर्शन जाधव यांनी आज अंबड तहसील कार्यालयात उपस्थित राहून तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात झिरपी फाटा येथे वेग नियंत्रक, गतिरोधक, स्पीड ब्रेकर तात्काळ बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. वाहनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी गतिरोधक बसवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी म्हटले आहे. निवेदनाची प्रत तहसीलदारांना देण्यात आली असून ग्रामस्थांनी त्वरित निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सदरची माहिती ग्रामस्थ झिरपी यांच्या वतीनं आज दिनांक 24 रोजी दुपारी 4 वाजता देण्यात आली आहे.